पाईपलाईनचे 3 मित्र असं म्हणून मी एक व्हिडिओ बनवली होती की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की एअर वॉल, नॉन रिटर्न वॉल आणि प्रेशर रिलीज वॉल हे पाईपलाईनसाठी का महत्त्वाचे असतं आणि हे जर योग्य ठिकाणी लावले, योग्य प्रमाणात लावले तर तुमची पाईपलाईन कधीच फुटणार नाही. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये भारत नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की किती पाईपानंतर आम्ही नॉन रिटर्न वॉल लावला पाहिजे. तर बघा, मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो की मोटरनंतर एक नॉन रिटर्न वॉल जरुरी लावावा. जर तुम्ही ठिबक वगैरे करत असाल, ठिबकच्या माध्यमातून खतं देणार असाल तर मात्र बिलकुल नक्की लावा. कारण ते पाणी जर चुकून तुमच्या विहिरीत गेलं, बोरिंगमध्ये गेलं खतायुक्त, तर ते कायमचं विषारी होईल. तर मोटरनंतर एक नॉन रिटर्न वॉल लावा, म्हणजे हा एक सर्व विषय मिटतो. दुसरं की तुमची पाईपलाईन लांबीला असेल तर साधारणपणे 1000 फुटानंतर एक नॉन रिटर्न आला पाहिजे. पण हा इतका कंपल्सरी नाही आहे. तुम्ही याला पार 2000-3000 पर्यंतसुद्धा वाढवू शकतात. हे डिपेंड तिथल्या परिस्थितीवर. पण समजा तुमची पाईपलाईन चढला जाते ना, तर खाली, कारण पाणी पुढे तर निघून जाईल पण त्याचं वजन खालच्या पाईपवर येत राहील. तर जिथे चढ आहे ना तिथे खाली एक नॉन रिटर्न वॉल लावणं कंपल्सरी आहे. नाहीतर तिथे पाईपलाईन फुटायची शक्यता निर्माण होईल. तर हे 2 ठिकाणी कंपल्सरी आहे. बाकी लांबीला तुम्ही 1000, 1500, 2000 फुटावर जरी लावला तरी चालेल. तर मला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आहे भरत दादा. तुम्हाला जर हा प्रयत्न माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. आणि नॉन रिटर्न वॉलबद्दल अजून काही प्रश्न असेल, इंजिनियरसोबत बोलायचं आहे, तर इथे नंबर दिला आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात.